एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग. वाजले सकाळच्या 8:30 आणि आज लवकर आम्ही तयार झाले कारण आज आहे सियाचा ओपन हाऊस म्हणजे फायनल एक्झामचा ओपन हाऊस. आणि आता आज फर्स्टचा फायनल डे आणि काही दिवसात सियाची सेकंड चालू होईल. तर आता ओपन हाऊसला चाललो आहे आम्ही. सकाळी विहान अजून झोपला आहे म्हणजे 7 वाजता उठला. 7 नाही, 5:45 का 6:30लाच उठला. सगळ्यांना उठवलं, घरभर रडत रडतच उठला म्हणजे त्याला सवय लागली रडतच उठायचं. मग त्यामुळे सगळे उठले आणि उठल्यानंतर मग सगळे कामाला लागले आणि आता हा झोपला बघा. तर आज जरा तुम्ही 2-3 दिवसाचे ब्लॉग एकत्र बघणार आहे कारण वेळेअभावी मला जमलं पण नाही. प्लस तुम्हाला माहितीच आहे विहानला लागलं होतं, त्यानंतर ते थोडंसं बरं होत आलं. तोपर्यंत सिया विहान दोघांना ताप आला होता, दोघांना पण थोडा थोडा. मग त्यामुळे मला जमलंच नाही करायचं. म्हटलं आज करूया. आणि आता आम्ही जाऊन येतो. विहान झोपला आहे तोपर्यंत, आल्यानंतर परत त्याचं आवरायचं आहे. म्हटलं 2 मिनटं ब्लॉग स्टार्ट करूया आणि मग जाऊया. चलो. हे बघा, उठल्या उठल्या गरम गरम भजी स्पेशल. आज काय कशाचे भजी आहेत तुम्हाला सांगते. तर मम्मीने यामध्ये कोबी टाकलाय आणि गोबीचे पकोडे. हां, कोबी मंचुरियन असते तसं कोबी पकोडे बनवलेत मम्मीने आज. मस्त. भूक लागली तिकडच खावं ना गोडच्या पेक्षा. मला काय करत आहे यांना. पप्पा काल भजी भाजत होतं, तिथे तयार राहते लागतं. विहान सेट उठलेलं झोपल्यात आम्ही. कसं शूट होता त्यामुळं त्यांना पण झोपायला लेट झालं. अजून उठले नाही. उठल्यानंतर वाव यम्मी पापड भजी लय आवडतात. पापड भजीचं लय वेळ आहे. शरबत आज मी तुम्हाला सकाळी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आज मी सियाच्या ओपन हाऊसला गेले होते म्हणजे सियाचा रिपोर्ट काढण्याला. आणि आता आपली सिया सेकंडला गेलेली आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन. अरे क्लॅप करायची पडली. ग्रेड कुठला मिळाला सांग की. ग्रेड ए. सिया दीदी आपली ए ग्रेडनी पास झाली आणि आता दीदी आपली सेकंडला गेली. कॉंग्रॅच्युलेशन दीदी बोल. दीदी कॉंग्रॅच्युलेशन. येते बाळाला बोलायला. कॉंग्रॅच्युलेशन. असं वाटतं की आत्ताच सिनियर केजीला ऍडमिशन घेतलं होतं आणि सिनियर केजी कधी झाली समजलं नाही, फर्स्ट कधी झाली समजलं नाही, कधी सेकंडला गेली समजलं नाही. म्हणजे किती पटापट दिवस चाललेत ना. कधी कधी वाटते की अजून लहानच राहिलं पाहिजे. चांगलं वाटतं की पहिलीतून सेकंडला गेली म्हणजे सिनियर केजीतनं पहिलीतून सेकंडला. ही मुलाचं काय तर हे बघा, हे सारखं असं डिस्टर्ब करते मध्ये मध्ये. बघितलं. हां, तर बघा असं आपल्याला छान वाटतं की सिनियर केजीतनं फर्स्टला गेली, फर्स्टमधून सेकंडला गेली. पण असं वाटतं कधी कधी की लगेच असं वाटते कधी कधी की लगेच मोठी नाही व्हायला पाहिजे, बाळा छोटीच राहिली पाहिजे असं. किती चालय त्याचा. बर चल आता आपण सेकंडला गेलो है ना. सांग मी सेकंडला गेली. सेकंडला गेली. आणि आता सियाचा क्लासरूम पण चेंज होणार आहे आणि त्यामुळे तिला क्लासरूम पण तिचा चेंज होणार. त्यामुळे तिला एक्साइटमेंट आहे की मी आता माझा क्लासरूम कोणता असणार आहे. पण टीचर बोलले ते तुम्हाला सरप्राईज आहे. तुम्हाला फर्स्ट डेला समजणार क्लासरूम कुठला आहे. चला ये ग माझ्याकडे. बरं नाही हे बघ एंड करूया आपण. बाय करूया. नको रे बाय कर नकोस, तिथेच थांब. बरं शांत. आमच्या बाळाला बरं नाही आहे, दोन्ही पण थोडंसं ताप आहे दोघांना पण, त्यामुळे बाळ जरा किरकिरते. सो चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. लव्ह यू ऑल. बाय बाय. बाय कर बेटा. बाय तर कर. बाय. काल विहान मला काय बोलला माहितीये की मी त्याला झोपवत होती. मग मला बोलतो मम्मा मला सरप्राईज दे ना. म्हणजे विहान डोळे बंद कर,
हात पुढे कर, सरप्राईज, ढंटडन. अशी सरप्राईज दे ना मला. तर मी आज विहानला सरप्राईज देणार आहे. आता मी दीदीला आणायला जाणार आहे ना, तर येताना आईस्क्रीम घेऊन येणार आहे. काय घेऊन येणार आहे? कसं बोलतो विहान? आईस्क्रीम. तर मी विहानसाठी आईस्क्रीम घेऊन येणार आहे. आणि असं विहानला संध्याकाळी 4 वाजता उठलं ना विहान, विहान आईज क्लोज कर, हात पुढे कर, सरप्राईज, ढंटडन. आता बघा जेवायच्या वेळेला आईस्क्रीम मागतोय. जेवायचं नाही, आईस्क्रीम पाहिजे बाळाला. असं कुठं असते काय? आईस्क्रीम 4 वाजता खायचं, उठून झोपेत नव्हतं. तुम्हाला माहिती आहे का डॉक्टर आमचे काय बोलले? आमचे डॉक्टर बोलले विहान बाळ किती हुशार आहे, किती स्ट्रॉंग आहे. अरे बापरे, बाळ हुशार आहे, बाळ शान आहे आणि बाळ स्ट्रॉंग आहे, है ना? अय्यो मी पडेल. अय्यो बघा मी फर्निचर बसल्याने मला ढकलतोय. मी पडेल की नाही सांगा बघू. जा बाबा. चला आत्ता माझा स्वयंपाक झाला. आणि आज स्वयंपाकामध्ये काय काय बनवले मी तुम्हाला सांगते. इकडे भात बनवलाय, इथे चपात्या बनवल्यात अनन्याने. आता बॅक कॅमेरा दाखवते मी इथे काय बनवले स्पेशल आहे. बघा अजून झालं नाही आहे, भाजी होती अजून, गॅस चालूच आहे. आणि काय बनवले मी तर आपले घरचे शेतातलं धान्य जे होतं आपलं, त्या चण्याची भाजी बनवली. अरे बटाटे जायला लागले सगळे चणे. हे बघा चण्यांची भाजी बनवली आज, अजून व्हायची आहे. झाकून ठेवते असे शिजते पटकन झाकलं की. आणि इकडे काय बनवले मी, इकडे बनवलं मी गाजरचा हलवा. आणि गाजरच्या हलव्याचं सरप्राईज आहे, कोणाला माहीत नाही आहे. मी गपचूप बनवलं आहे. आता डायरेक्ट ताटामध्ये त्यांना दिसणार आहे सगळ्यांना. तर गाजरचा हलवा तर झाला आहे तयार. आता फक्त आमटी झाली की मग गॅस बंद करणार. गुपचूप चाललं आहे माझं. तर डायरेक्ट ताटामध्ये गाजरचा हलवा सगळ्यांना आवडतो, मला तर स्पेशली खूप आवडतो, त्यामुळे आज बनवला मी. होते गाजर खूप दिवस झाले पण करायचं झालं नाही मला, आज झालं.